काळजी घ्या दोघांची, तयारी करा स्वागताची। आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी। प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर। माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी, स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी, तेही एकाच छताखाली। वेदनारहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय। गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया, गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध। सेवा तुमची, तुमच्या बाळाची। नियमित आरोग्य तपासणी करा। नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या। प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल, केबीपी कॉलेज चौक, जुना अकलूज लॉज, बायपास रोड, पंढरपूर। संपर्क 0221 86 29 511। सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का। माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे या दिवशी काँग्रेस सोडणार। राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत। अनेक बडे नेते पक्ष सोडून जात आहेत। सोलापुरातही आता काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असून माजी मंत्री काँग्रेसला हात दाखवून ते शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत। ते मोठे नेते आहेत। राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अक्कलकोट मतदारसंघाचे म्हेत्रे हे 4 टर्म आमदार राहिले आहेत। एका वेळ राज्याचे ते गृहराज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री होते। 3 वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे। आज आपल्या सोलापूर जिल्ह्याचे माजी मंत्री सिद्धरामजी म्हेत्रे साहेब या शिवसेना पक्षामध्ये आमच्या प्रवेश करण्याची आज त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय गेली 5 महिने झालं आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी या निर्णयावरती जवळपास 6 ते 7 बैठका झाल्या। म्हेत्रे साहेबांचे काही आपल्या भागाच्या प्रति, जिल्ह्याच्या प्रतीचे काही प्रश्न होते, आपल्या जनतेच्या अडचणीचे आणि विकासाचे काही मुद्दे होते। ते मुद्दे घेऊन आज एकनाथजी शिंदे साहेबांकडे या 5-6 बैठकीमध्ये विस्तृतपणे चर्चा झाली आणि त्यांच्या या जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची भूमिका माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना त्या ठिकाणी आश्वासित नाही तर खात्री दिली की आपल्या भागातील सर्व विकासाचे प्रश्न असतील, आपल्या जनतेच्या सर्व अडीअडचणी असतील, त्याची आपण सोडवणूक नक्कीच करू आणि आपल्या पाठीमागं पूर्णपणे ताकदीनं आपण शिवसेना पक्ष आणि एकनाथजी शिंदे साहेब उभा राहतील याची खात्री दिली। आज प्रशासकीय लेवलला जे काही आपल्या कार्यकर्त्यांची, आपल्या भागातल्या प्रश्नांची जी काही समस्या असते ती प्रशासन स्तरावर कुठल्याही प्रकारची त्याची अडवणूक होणार नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला न्याय दिला जाईल आणि वेळप्रसंगी आपण त्या ठिकाणी पूर्णपणे ताकदीनं आपल्या पाठीमागं उभा राहू असं मग SP महोदय असतील, कलेक्टर महोदय असतील, संबंधित इरिगेशनचे आणि इतर डिपार्टमेंटचे अधिकारी असतील यांना देखील आपल्या विकासाच्या प्रश्नावरती आणि आपल्या भागातील अडचणीच्या वरती, न्यायिक विषयावरती आपल्याला पूर्णपणे शिवसेना पक्ष आणि एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः त्या ठिकाणी आपल्या पाठीमागं उभं राहतील असं आश्वासित साहेबांना दिलं आणि साहेबांचं काम पाहून अनाथांचे नाथ एकनाथ हे जनतेला त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानून विकासाचे काम आणि जनतेची सेवा ही ईश्वर सेवा मानून काम करताना आज अख्खा महाराष्ट्र देश जाणतोय। त्याच्यामुळे आज त्यांच्याकडे महाराष्ट्र एक आश्वासक राजकीय चेहरा म्हणून पाहतोय। नाहीतर वेळेस अशी परिस्थिती होती की राजकीय लोक त्या ठिकाणी आश्वासनं देतात परंतु आश्वासनं दिली जात नाही, ते आश्वासनं पाळून ती कामं पूर्णपणे मार्गी लावली जातात असा चेहरा त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून तयार झालेला आहे। त्याच्यामुळं आज म्हेत्रे साहेबांना देखील आपल्या भागातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागतील याची खात्री पटली म्हणून आज त्यांनी निर्णय घेतला। त्या निर्णयाचं मी शिवसेनेचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा एक प्रतिनिधी म्हणून स्वागत करतोय। नक्कीच
येणाऱ्या 31 तारखेला त्या ठिकाणी नेत्रेसाहेब बोलतील की आपण अक्कलकोटला शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचा प्रवेश त्या ठिकाणी करून घेतो. सेनेत प्रवेश करताय, काय नेमकी कारण आहेत यामागची? 1957 पासून म्हणजे माझ्या वडिलापासून जवळजवळ आजपर्यंत मी कधी काँग्रेस पक्षाचा दुसरा विचार केला नव्हता. पण अलीकडच्या काळात हे 10-11 वर्षात जे राजकारण सुरू झालं, आम्हाला पण त्रास झाला, आमच्या बरोबरचे लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ लागला. केवळ हे लोक एका विशिष्ट पक्षाचे आहेत म्हणून त्रास होऊ लागला, ते त्याला कुठंतरी लिमिट असते. मग आता याला कुठंतरी याला पर्याय काढावा लागणार आहे. कारण एवढं वर्ष लोकांनी सतत आम्हाला पाठिंबा दिला आहे, पद दिलं आहे, प्रतिष्ठा दिलं आहे. मग त्याच्यासाठी जर आपण काही नाही केलो, कुठं झगडलं नाही, लढलं नाही, योग्य व्यासपीठावर आपण ते विचार मांडलं नाही आणि ते मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ कुठलं आहे, योग्य व्यक्ती कोण आहेत, आपल्याला न्याय देणारे कोण आहेत, कुठला नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो ह्या संकट काळामध्ये, ह्याचा सगळा विचार करून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. कधी प्रवेश होणार आहे, कोणाच्या उपस्थितीत आपला प्रवेश होणार? 31 तारखेला आदरणीय आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री व आता सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्येच अक्कलकोटमध्ये प्रवेश होणार आहे.